नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। नमस्कार, मी विजय शिरसाट। आज औरंगाबाद महानगरपालिकेने जे अलॉट केलेला TDR आहे त्याच्या घोटाळ्याकरिता मी ही पत्रकार परिषद घेतली होती। इटखेडा येथील गट क्रमांक 18 व 20 याचा अथर्व इन्फ्रा डेव्हलपर यांनी जो TDR मिळवला, त्या TDRची जी प्रोसेस झाली त्या प्रोसेसमध्ये काही माहिती अधिकाऱ्यामार्फत मी जी माहिती मागवली होती त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इलिगॅलिटी माझ्या समोर आली। 2012ला हक्क सोड करून महानगरपालिकेच्या ताब्यात विकास बाधित रस्ता देण्यात आलेला होता। त्याच्या अंतर्गत त्यांना काही जागा ते स्वतः तिथे FSI म्हणून वापरणार होते आणि त्याच्यापैकी फक्त 4870.74 चौरस मीटर जागेचं त्यांना मोबदला घेणार असं त्यांनी हक्क सोड करून दिलेलं होतं। परंतु 2017ला असं न करता त्यांनी 14,993 स्क्वेअर मीटर जागेचा मोबदल्याची मागणी केली व त्याची मनपातर्फे जी शहनिशा केली गेली पाहिजे होती ती शहनिशा न करता त्याच्यावर आलेल्या आक्षेपांचा वेगवेगळ्या बाजूने विचार करून न घेता फक्त एक वेगळा अँगल घेऊन त्याचा जो नवीन नियमाचा त्याला फायदा पोहोचवण्याकरता त्याला 14,000च्या ऐवजी 24,000 स्क्वेअर मीटरनी TDR मंजूर करण्यात आलेला आहे। या TDR मंजुरीकरता त्यावेळेचे जयंत खरवडकर साहेब व त्यांच्याबरोबरचे तत्कालीन जे काही अधिकारी वर्ग असतील त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केला असा माझा आरोप असून त्याच्यामध्ये मोठ्या पैशाचा व्यवहार झाला असेल। फक्त 42 लाखामध्ये खरेदी केलेली जागेचा TDR काहीतरी करोडो जो 47 कोटी जो गव्हर्नमेंट भाव आहे त्याप्रमाणे होतो। म्हणजे सर्वसामान्य माणसाला त्याची जागा विकास बाधित रस्त्यात गेले तर तुला मोबदला भेटणार नाही असं म्हणून हे बिल्डर लोक त्याच्याकडून खरेदी करतात आणि नंतर मनपाशी साठगाठ करून करोडोचा मोबदला त्याच्या अगेन्स्ट उपाडतात। सर्वसामान्यांना त्याची माहिती नाही, सर्वसामान्यांना जनजागृती व्हावी व म्हाडा योजनेचा सुद्धा सर्वसामान्यांना हे मोठे बिल्डर फायदा पोचवून देत नाही, त्याच्याकरता मी ही पत्रकार परिषद घेतली। लवकरच सर्वसामान्यांना सर्व विकास योजनेमध्ये तर हक्काचे म्हाडा अंतर्गत घरं उपलब्ध व्हावी याच्याकरता मी जनजागृती करते व लवकरच जनहित याचिका दाखल करते। मागणी मुख्य काय म्हणजे पुढे काय करावं तुमची मागणी? माझी मागणी आहे हा जो TDR उपलब्ध करून दिलेला आहे हा ताबडतोब स्थगित करून त्या आधारे ज्या परवानग्या भेटलेल्या आहेत त्याही रद्द कराव्या आणि दोषींविरुद्ध पोलीसमध्ये तक्रार करून कारवाई करण्यात यावी। याच्यामध्ये 2 आर्किटेक्ट मार्फत प्रस्ताव दाखल झालेले आहेत। एक आर्किटेक्ट औरंगाबादमधला नामचीन आर्किटेक्ट आहे ज्याच्या मोठ्या मोठ्या स्कीमलाच तो कन्सल्टन्सी देत असतो। तो कन्सल्टन्सी कमी व मनपा अधिकारी आणि बिल्डरमधली जी देवाणघेवाण करत असतो त्याच्यावर आत्ताच EDची छापाही पडलेला आहे।